नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये स्वागत. पवार कुटुंबियांशी संबंधित कार्यालय, कारखाने या ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून आयकर विभागाकडून शोध मोहीम सुरू आहे आणि त्याच विषयीच्या बातमीने या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत. काय घडतंय मागच्या 2 दिवसांपासून त्यावर नजर आपण या त्रिविंडोच्या माध्यमातून टाकूया. मुंबईमध्ये पार्थ पवार यांच्या नरिमन पॉइंटमधील कार्यालयामध्ये आयकर विभागाची शोध मोहीम सुरू आहे. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पुणे विधान भवनाबाहेर सगळे कार्यकर्ते जमले होते, घोषणाबाजी करत होते. त्यामुळे मग पवारांना विधान भवनात आपलं काम सोडून बाहेर यावं लागलं आणि सगळ्यांशी संवाद साधावा लागला. त्यांना तुम्ही जा इथून, आपण नंतर बोलू या सगळ्या विषयावर असं म्हणाले. त्यांची समजूत सुद्धा काढली अजित पवारांनी. अजित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या विधान भवनासमोर जोरदार घोषणाबाजी केली आणि ही घोषणाबाजी थांबवण्याकरता किंवा सगळ्या समर्थकांना पांगवण्याकरता, त्यांची समजूत काढण्याकरता अजित पवार स्वतः चालत बाहेर आले. दरम्यान आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल मी कालच सांगितलेलं आहे असं भाष्य अजित पवारांनी केलं. दरम्यान पाहुणे अजूनही घरी आहेत, पाहुणे गेल्यावर मी काय ते बोलेन अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. जातील तेव्हा जी भूमिका असेल ती मांडेन असं अजित पवार म्हणाले. मावळमध्येही त्यांनी या संदर्भात भाष्य केलं. सारखं या संदर्भात मी सांगायची गरज नाही असं अजित पवार म्हणाले. दरम्यान एकदा प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, ढगात गोळ्या मारू नका, जे असेल ते दूध का दूध, पाणी का पाणी होऊन पुढे येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. बघूया आपण या संपूर्ण छापेमारीवर जेव्हा अजित पवारांना प्रश्न विचारला पुण्यातल्या पत्रकारांनी, तेव्हा आयकर विभागाची चौकशी सुरू आहे, चौकशी संपली की बोलेन असं ते म्हणाले. पाहुणे लोक तिथं थांबलेली आहेत, ते त्यांचं काम करतायत, त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही. त्याच्यामुळं त्यांचं एकदा काम झाल्यानंतर पाहुणचार घेऊन ते गेल्यावर काय सांगायचं ते सांगतो ना. मी कुठं पळून जात नाही. मला कुठलेही प्रश्न विचारा, माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. कारण माझी भूमिका अतिशय स्वच्छ असते. मी अतिशय सरळमार्गी काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे आणि मी आर्थिक शिस्तीचा आहे. मीच राज्याचा टॅक्स बुडू नये कुणी म्हणून नेहमी आव्हान करत असतो. आम्ही अनेकदा आमच्या टीमला, म्हणजे ACS फायनान्स असेल, प्रिन्सिपल सेक्रेटरी फायनान्स असेल, GST कमिशनर असतील, ह्या सगळ्यांना घेऊन बसतो. एक्साईजचे आमचे अधिकारी वर्ग असतील की बाबा हे लिकेजेस कसे आपल्याला कमी करता येतील आणि पारदर्शकता कशी त्याच्यामध्ये आणता येईल, जेणेकरून टॅक्स हा शासनाकडे जमा झाला पाहिजे. त्याच्यातूनच आपण डेव्हलपमेंट करतो, त्याच्यातूनच रस्ते, लाईट, पाणी वगैरे हे सगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळं जो नियमानी टॅक्स आहे तो प्रत्येकाने माझ्यासहित, माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांच्या सहित सर्वांनी भरला पाहिजे. IT-ला रेट टाकायचा अधिकार आहे, मला त्यांच्या कामात व्यत्यय आणायचा नाहीये, ते गेल्यावर मी माझी भूमिका स्पष्ट करेन असं अजित पवार म्हणाले. तुम्हाला काल पण सांगितलं की IT-चा कुठल्याही कंपनीवर रेट टाकण्याचा अधिकार आहे. तो त्यांना कायद्याने दिलेला आहे, नियमाने त्यांना दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय कागदपत्र सापडतात, काय सापडत नाही, आणखीन काय कॅश बीज काय सापडते का वगैरे वगैरे, ते सगळीकडे बघत असतात. ते त्यांनी त्या ठिकाणी बघावं. ते सगळं बघून झाल्यानंतर ते जातील आणि त्याच्यानंतर मग मला जे काही बोलायचं ते बोलीन. कारण आत्ता बोलून त्यांच्या चौकशीमध्ये मला व्यत्यय आणायचा नाही, त्यांना कुठला त्रास होऊन द्यायचा नाही. त्याच्यामुळे मी आज पण मला ते सकाळी मगाशी एवढे कार्यकर्ते तिथे जमले होते, वास्तविक मला त्यांना समजावून सांगायचं होतं की बाबांनो, अशा पद्धतीनं वागून चालत नाही. कायदा कायद्याचं काम करत असतो, संस्था संस्थेच्या पद्धतीनं कामं करत असतात. ज्यांच्यावर आरोप, ज्यांची चौकशी होते त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असंही ते म्हणाले. ज्यांच्यावर रेड होते त्यांना बोलायचा अधिकार नाही. चौकशी पूर्ण होऊ दे, चौकशीतून निर्दोष सुटू दे, मग त्यांना बोलायचा अधिकार आहे.
नारायण राणेंनी या कारवाई संदर्भात प्रतिक्रिया दिली. आता आपण बघूया सरकारी पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते असा टोला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आयटीच्या छापेमारी प्रकरणावर लगावला. अजित पवारांच्याकडे काही सरकारने पाहुणे पाठवले होते, ते पाहुणे येऊन गेले. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते, कारण आपलं काही खोटं चिंतत असेल. मला आठवत आहे, तुम्हाला आठवत आहे का, निवडणुकीच्या आधी बँकेच्या एका प्रकरणाच्या बाबतीत मला ईडीची नोटीस पाठवली. त्या बँकेचा मी सभासद नव्हतो, त्या बँकेचं मी कधी कर्ज आयुष्यात घेतलं नाही, आणि असं असताना मला ईडीची नोटीस दिली. मला त्यांनी ईडीची नोटीस दिली आणि सवन महाराष्ट्राने भाजपला वेदी ठरवलं. दरम्यान अजित पवारांच्या कारवाईवर सुप्रिया सुळे यांनी संघर्ष करणं ही पवार कुटुंबियांची खासियत आहे असं म्हटलं, तर हा महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही असंही त्यांनी म्हटलं. दुसरीकडे छगन भुजबळांनी केंद्राविरोधात बोलण्याचा कोणी प्रयत्न केला तर कारवाई केली जाते असं म्हटलेलं आहे. ते माझेही नातेवाईक आहेत, ते फक्त दादाचे नातेवाईक नाही, दादा आणि मी आमच्या दोघांचे ते सगळे नातेवाईक आहेत. आणि नातेवाईक असं नाही, आमचं जॉईंट फॅमिली आहे, एक कुटुंब आहे आमचं. पण संघर्ष करणं हीच पवारांची खासियत आहे. आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते, कितीही दिल्लीने त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री हा कधी दिल्लीच्या तख्तापुढे झुकला नाही आणि कधी झुकणारी नाही. आम्ही असलं राजकारण कधी केलं नाही. अनेक वर्ष आम्ही सत्तेत राहिलेलं आहे, पण सुनाचं राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि कधी करणारी नाही. कारण का आमच्यावर भारतीय संस्कार आहेत आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आमच्यावर आहेत, ज्याच्यात आम्ही विरोधकाला शत्रू कधीच मानला नाही आणि कधी मानणारी नाही. ही आमची संस्कृतीच नाही. और पवार साहेबांनी काय चुकीचं म्हटलं अशातला काही भाग नव्हता. जालियनवाला बागमध्ये जे आहे, हजारो जे बांधव भगिनी जमलेल्या होत्या, तिथे दरवाजा एकच होता आणि जनरल डायर जो आहे डॉक्टर सत्ताप सिंग म्हणून त्याच्या निषेधार्थ सगळे जमलेले होते. आणखी दोघं जण होते, सैफुद्दीन आणि दोघे, ते ठरवून माणसं मारायची म्हणून त्याला जालियनवाला बाग हे जसं त्याने केलं तसं तुम्ही सुद्धा ठरवून माणसं जेवढी मारता येतील तेवढी मारलेली आहेत असं त्यांना म्हणायचं होतं. आणि ते म्हटल्याबरोबर बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत ते आपण पाहतो. विरुद्ध जाताना मग त्यांच्या इतर नातेवाईकांच्या घरी जायचं, त्यांना वेठीस धरायचं, हे प्रकार म्हणजे फार अतिरेक झाल्यासारखं वाटतं. दरम्यान रजनी इंदुलकर यांच्या घरी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी सुरू आहे. सलग 24 तासांपासून ही चौकशी सुरू आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेरून परिस्थितीविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे. अजित पवार यांच्या कुटुंबियांवरती ज्या धाडी काल आयटीनं घातलेल्या होत्या आयकर विभागानं, त्या 24 तासानंतर आजही सुरू आहेत. रजनी इंदुलकर यांचा हा पाषाणस्थित पंचवटीमधला बंगला आहे, जिथं कालपासून CISFच्या जवानासह आयकर विभागाचे अधिकारी जे आहेत ते आलेले होते. काल काही फाईल्स आणि कॉम्प्युटर्स आहेत ते आयकर विभागाचे अधिकारी घेऊन गेलेले होते. त्यानंतर आजही चौकशी जी आहे ते अजूनही सुरू आहे. 24 तासानंतर सकाळी अजित पवार यांनी, पाहुणे अजून घरीच आहेत, पाहुणे गेल्यानंतर या सगळ्या प्रकाराची या घरीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघणार आहोत. ही बातमी आहे आर्यन खान संदर्भातली. त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी. सकाळपासून आपण या बातमीवर होतो. आर्यन खान याला आर्थर रोड तुरुंगामध्ये पाठवण्यात आलेला आहे. त्याची जामिनासंदर्भातली सुनावणी, त्याच्याबरोबर इतरांची जामिनासंदर्भातली सुनावणी सुरू होती. माने शिंदे त्याच्या बाजूनं युक्तिवाद करत होते. मात्र आत्ता या घडीला ही सगळ्यात मोठी बातमी येते. आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. एनसीपीनं वारंवार युक्तिवाद केला, वारंवार हे स्पष्ट केलं की आर्यन खानला जामीन दिला जाऊ नये, आर्यन खानला जामीन दिला जाऊ नये. आणि समीर वानखेडे बाहेर आलेले आहेत. एनसीपीचे समीर वानखेडे, त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र डायरेक्टर बाहेर आलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, मात्र ते आता बाहेर जाताना पाहायला मिळतात. त्यांनी कोणतीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही आहे.
मात्र जो युक्तिवाद एसीपीकडून करण्यात आला होता त्या संदर्भात आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय. मात्र त्यांच्याकडून सांगण्यात येतं की थोड्या वेळाने या संदर्भातली आम्ही भूमिका मांडू. मात्र काही वेळामध्ये आपल्याला एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे बोलताना पाहायला मिळणार आहेत. आपण माध्यमांनी त्यांना या संदर्भातला प्रश्न विचारला की नेमकं कोर्टामध्ये काय झालं, मात्र ते बोलण्यास त्यांनी नकार दिलेला आहे. समीर वानखेडे झोनल डायरेक्टर आहेत, त्यांनी या संदर्भातली कारवाई केली होती आणि आता ते नेमकं या संदर्भातलं काय भाष्य येत्या काळामध्ये पाहतो असं ठरवलं. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आता कोर्टाबाहेर आहेत आणि समीर वानखेडे एनसीबीचे अधिकारी जेव्हा कोर्टातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्याशी बोलण्याचा आमच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केला, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. आम्ही काही वेळाने आमची बाजू मांडू असं म्हटलेलं आहे. आमचे प्रतिनिधी तुषार आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. तुषार, या घडीची सगळ्यात मोठी बातमी, आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय, काय सांगशील? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर आर्यन खान, मुनमुन धमेजा आणि अरबाज मर्चंट या तिघांच्या जामीन अर्जाविषयी आज आपल्याला कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना पाहायला मिळाली होती. मात्र सुरुवातीपासून सरकारी वकील अनिल सिंग यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आर्यन खान किंवा अरबाज मर्चंट यांच्या जामिनावरती या न्यायालयामध्ये आपल्याला जामीन देता येणार नाही आहे. आणि या संदर्भामध्येच आर्यन खानचे वकील सतीश माने शिंदे यांनी युक्तिवाद केलं होतं की ह्या न्यायालयामध्ये यापूर्वी असा जामीन देण्यात आलेला आहे. त्या संदर्भातले त्यांनी पुरावे दिले होते, त्या संदर्भातले त्यांनी दाखले दिले होते. मात्र अखेर आर्यन खान असेल, अरबाज मर्चंट असेल किंवा मुनमुन धमेजा असेल, या तिघांची आजची रात्र आपल्याला कोर्टात जी त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलेलं आहे त्यामध्येच असणार आहे. कारण की 6 वाजण्याच्या पूर्वी त्यांना सर्व डॉक्युमेंट घेऊन आणि त्यांना जो जामीन झालेला आहे ते त्यांना दाखवायचं होतं. मात्र आता आपण जर पाहिलेलं असेल 5 वाजलेले आहेत आणि त्यांच्या जामीन अर्जावरती स्पष्टपणे आपल्याला कोर्टाने नकार दिल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे 3 तारखेला जी अटक झालेली आहे या आरोपींना, ते आरोपी अजूनही आपल्याला तुरुंगात असताना पाहायला मिळतात. त्यामुळे येत्या काळामध्ये आता उद्या आपण जर पाहिलं तर उद्या शनिवार आणि रविवार कोर्टाला सुट्टी असताना पाहायला मिळणार आहे. बरोबर. कामकाज हे बंद असेल. मात्र जेव्हा सोमवारी या कामकाजाला सुरुवात होईल तेव्हा नेमकं या पुन्हा एकदा जे आर्यन खानचे वकील आहेत सतीश माने शिंदे हे वरच्या कोर्टामध्ये या संदर्भातली दाद मागतात की नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुषार, आता या तिघांनाही जिथे आर्थर रोडमध्ये ठेवलं गेलंय तिथेच पुढचे 2 दिवस काढावे लागतील का, याविषयी काही सांगू शकशील? अर्थात सुवर्ण, ज्या तिघांनाही अरबाज मर्चंट असेल, मुनमुन धमेजा असेल किंवा आर्यन खान असेल, ह्या तिघांनाही आता आपल्याला पुढच्या 2ही रात्र आपल्याला तुरुंगातच राहावं लागणार आहे. आणि आपण कोर्ट परिसरामध्ये आपण पाहिलं असेल तर आर्यन खान असेल किंवा त्यांच्या वकिलांची आपल्याला टीम बाहेर पडताना पाहायला मिळते. आपण या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र ते आता माध्यमांशी आपल्याला काही वेळात बोलताना पाहायला मिळतील. मात्र आपण जर पाहिलं असेल तर या 3ही आरोपींची, प्रमुख आरोपींची आपल्याला जी कस्टडी आहे ते आपल्याला Magistrate has the power. However, the same was rejected by the Honorable Magistrate, and hence now we'll move to the sessions. तमंगे सर, क्या हुआ कोर्ट में, आप हिंदी में बताइए कि क्या ऑर्डर दिए गए कोर्ट को? जी, कोर्ट को यही ऑर्डर कोर्ट ने यही ऑर्डर इशू किया है कि ये जो एप्लीकेशन उन्होंने अभी हम लोग ने बेल एप्लीकेशन डाला था वो बेल एप्लीकेशन मेंटेनेबल नहीं है. वो बेल एप्लीकेशन मेंटेनेबल नहीं है, इसका मतलब ये है कि ये कोर्ट को बेल पे सुनवाई करने का अधिकार नहीं है. वो अभी सेशंस कोर्ट के पास जो मैटर कमिट किया है ये पूरा मैटर, तो वो सिर्फ सेशंस कोर्ट के पास अधिकार है ये मैटर को सुनने का. इस वजह से उन्होंने वो बेल एप्लीकेशन ओनली ऑन द मेंटेनेबिलिटी ग्राउंड हमारा बेल एप्लीकेशन रिजेक्ट कर दिया है. कौन किन का बेल रिजेक्ट हुआ, किस की बेल एप्लीकेशन में सुनवाई हो रही थी, अगर आप बता पाएंगे? पहले 3 आरोपी की बेल एप्लीकेशन की सुनवाई. ऑल द 3 बेल एप्लीकेशंस आर रिजेक्टेड. जो तीनों बेल एप्लीकेशन की आज सुनवाई हुई, कोर्ट ने ऑपरेटिव पार्ट मतलब जो डिसीजन है वो बोला गया है, रीजनिंग अभी बाकी है. कोर्ट का डिसीजन ऐसा है कि तीनों एप्लीकेशंस, बेल एप्लीकेशंस रिजेक्ट हो चुकी है. धन्यवाद. तिन्ही बेल एप्लीकेशन जी आज कोर्टापुढे होती त्याची डिटेल्ड सुनवाई झाली आणि कोर्टाने आता जे डिसिजन दिलं आहे तिन्ही बेलची याचिका कोर्टाने नामंजूर केलेली आहे. मात्र सर जो युक्तिवाद करण्यात आला होता की यापूर्वी या कोर्टाने या प्रकारचे जामीन युक्तिवादचं मी आता सांगू शकणं बरोबर नाही. कोर्टाने रिझनिंग दिलेलं नाही. जेव्हा ऑर्डर येईल, रिझन्ड ऑर्डर येईल तेव्हा आम्ही युक्तिवादच्या बरोबर आम्ही सांगू शकेन. त्यांना सर
Sir, please tell us once more what NCB is going to do ahead. What is your future course of action? Well, that is, we do not know. We, as of now, we have got an order of rejection of bail. So we will have to see the entire order. So the future course of action, right now the order is in favor of the agency. कारण तो अभी पता नहीं है. जज साहब ने क्लियरली बोला है कि रीजनिंग जो है वो जज साहब बाद में देंगे. कारण अभी जज साहब ने दिया नहीं है, तो मैं कुछ नहीं बोल सकता. मजिस्ट्रेट कोर्ट को अधिकार नहीं था. वो युक्तिवाद हुआ है कि मैजिस्ट्रेट कोर्ट को अधिकार नहीं था. सेशंस कोर्ट इज द प्रॉपर कोर्ट. लेकिन कौन से ग्राउंड में साहब ने रिजेक्ट किया है, वो सब रीजनिंग ऑर्डर आने के बाद ही हम पता कर सकते हैं. थैंक यू वेरी मच. आई हैव कवर्ड एवरीथिंग. थँक यू व्हेरी मच. ड्रग्ज प्रकरणातली सगळ्यात मोठी बातमी आहे. मुंबईतल्या किला कोर्टानं आर्यन खान, अरबाज आणि मुनमुन धमेचा या तिघांचेही जामिनाचे अर्ज फेटाळलेले आहेत. कोर्टानं असं म्हटलेलं आहे की आम्हाला त्यांना जामीन देण्याचा अधिकार नाही. Filed by all the three accused have been rejected by the court. Detailed order will follow. Thank you. जेवढी शक्य होती मी माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये आता जामिनासाठी अर्ज करावा लागेल असं स्पष्ट करण्यात आलंय वकिलांकडून. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या सोबत आहेत आणि अजित मांढरे आमचे प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत. तुषार, काय सांगशील या घडीची अपडेट? तिघांचेही जामिनाचे अर्ज फेटाळण्यात आलेत किला कोर्टाकडून आणि आता सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज करावा लागेल. सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर आता न्यायालय परिसरामध्ये प्रामुख्याने NCBच्या वकिलांनी जी बाजू मांडलेली आहे त्यांच्यातर्फे आपल्याला त्यांना सर्व वकिलांना आपल्याला आनंद होताना पाहायला मिळतो. कारण की जे आरोपींचे वकील होते त्या आरोपींच्या वकिलांकडून आपल्याला जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. सतीश माने शिंदे आणि अनिल सिंग यांच्यामध्ये तर आपल्याला वाद होताना पाहायला मिळाला होता. कारण सतीश माने शिंदे यांचं असं म्हणणं होतं की नक्की तुषार जामीन देण्यात आलेला आहे. नक्की तुषार, तू प्रतिक्रिया घे. तोपर्यंत अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अजित, आज खूप घडामोडी घडतायत. सुनावणी एका बाजूला सुरू होती, युक्तिवाद सुरू होता, तिघांसाठी जामीन मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते आणि दुसरीकडे या तिघांना आर्थर रोड तुरुंगामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. काय सांगशील या सगळ्या संदर्भात? किला कोर्ट असं म्हणतंय की आम्हाला जामीन देण्याचा अधिकार नाही, सेशन कोर्टामध्ये जाऊन तुम्ही जामीन अर्ज करा. पण मग आज, उद्या आणि परवा आर्थर रोड तुरुंगातच राहावं लागणार का या तिघांनाही, आर्यन, अरबाज आणि मुनमुन? सुवर्णा, बेल का जेल याचं उत्तर आता मिळालेलं आहे. बेल नाही तर जेल या तिघांना मिळालेली आहे. आजची रात्र, उद्याची, परवाची आणि होऊ शकतं सोमवारची. कारण सोमवारी ॲप्लिकेशन केलं जाईल, ते न्यायालयामध्ये दाखल होईल आणि त्यानंतर त्याला तारीख पडेल किंवा त्याची सुनावणीची डेट पडेल. तर ती त्याच दिवशी पडू शकते किंवा पुढे पडू शकते. त्यामुळे आता कमीत कमी 4 रात्र तरी आर्यन खानचा मुक्काम जो आहे तो आर्थर रोड जेलमध्येच होणार आहे. यामुळे आता पुढचे 4 दिवस जे आहेत, पुढच्या 4 रात्री ज्या आहेत, या आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्येच काढावे लागणार आहेत. आपण जर दिवसभराचा संपूर्ण आलेख पाहिला तर साधारणपणे 1च्या सुमारास सुनावणी सुरू झाली. सतीश माने शिंदे यांनी जवळपास 1.5 ते 2 तास. अजित, मला क्षमा कर, काही सेकंदासाठी तुला थांबवते कारण तुषार रुपनवर आपल्याबरोबर पुन्हा जोडले गेलेले आहेत, अपडेट देत आहेत. तुषार. सुवर्ण, आपल्यासोबत बोलण्यासाठी सरकारी वकील अनिल सिंग आहे. त्यांनी जोरदार असा युक्तिवाद केला. सुरुवातीला सतीश माने शिंदे त्यांच्यामध्ये वाद सुद्धा झाला. सर, काय सांगाल तुम्ही? सुरुवातीला युक्तिवाद होत असताना दोघांमध्ये वाद झाला, मात्र अखेर त्यांचा जामीन अर्ज नाकारण्यात आला. मी या केसचा स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर आहे. युक्तिवाद झाला. युक्तिवाद 2 पॉईंट्सवरती झाला. एक तो या कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन आणि दुसरा मेरिट्सवरती पण आर्ग्युमेंट झाले, दलीलं झाली. आता कोर्टाने डिसिजन असं दिलेलं आहे की तिन्ही बेल ॲप्लिकेशन्स कोर्टाने नामंजूर म्हणजे रिजेक्ट केलेली आहे. काय रिझन्सवरती केलेली आहे ते अजून कोर्टाने नाही म्हटलंय, कारण की रिझन ऑर्डर अजून आलेला नाही. सर, मात्र सतीश माने शिंदे यांच्या जो युक्तिवाद करण्यात आलेला आहे त्यामध्ये असं म्हटलेलं की यापूर्वी या न्यायालयाने काही प्रकरणासंदर्भात अहुजा असतील किंवा इतर प्रकरणासंदर्भात जामीन दिलेला आहे. मात्र तुमची जी आर्ग्युमेंट होती की या प्रकरणामध्ये न्यायालयाला जामीन देता येणार नाहीये या संदर्भात नाही, आता आम्ही आर्ग्युमेंट केली ज्युरिस्डिक्शनवरती की जे जजमेंट्स आम्ही साईट केले, अरमान कोहलीचं एक जजमेंट होतं
आणि दुसरे सगळे जजमेंट की या कोर्टाना ज्युरिस्डिक्शन नाही. आता कोर्ट काय त्याच्यावरती दलील देणार, रिझन देणार, वी विल ओनली नो जेव्हा फायनल ऑर्डर कम्स आउट. थँक्यू व्हेरी मच. तर आपण या ठिकाणी पाहत असाल, हे होते सरकारी वकील अनिल सिंग यांनी जो युक्तिवाद केलेला आहे आणि यांच्या युक्तिवादामुळे आपल्याला जर पाहायला मिळते तर तीनही आरोपींची बेल आपल्याला कोर्टाने नाकारलेली आहे. त्यामुळे आर्यन खान असेल, मुनमुन धमेजा असेल, त्याचप्रमाणे अरबाज मर्चंट असेल, या तीनही आरोपींची आजची रात्र आपल्याला तुरुंगातच काढावी लागणार आहे. कारण की 3 तारखेला त्यांना अटक झाल्यानंतर अक्षरशः मोठमोठ्या वकिलांची फौज त्यांच्यासाठी लढताना पाहायला मिळत होती. मात्र एनसीबीचे वकील सुद्धा आपल्याला कुठेही कमी पडताना पाहायला मिळालं नाही. एनसीबीच्या वकिलांकडून जो युक्तिवाद करण्यात आला आणि त्या युक्तिवादामुळे आज तीनही प्रमुख आरोपींची आपल्याला जो जामीन आहे तो फेटाळण्यात आलेला आहे. त्यामुळे हे तीनही आरोपींची आजची रात्र आपल्याला तुरुंगातच असणार आहे. उद्या शनिवारी रविवार असेल, कोर्टाचं कामकाज बंद असेल. मात्र सोमवारी आता प्रामुख्याने बरोबर. तुषार, तुझ्याशी आणि अजित आमचे प्रतिनिधी दोघेही आपल्या सोबत आहेत. तुम्हा दोघांशी अधिक संवाद साधायचा आहे, पण ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. असीम सर, किला कोर्टाने आर्यन, अरबाज आणि मुनमुनच्या जामीन अर्जासंदर्भात प्रतिक्रिया देताना किंवा निर्णय देताना असं म्हटलं की किला कोर्ट जामीन द्यायचा की नाही याविषयी सुनावणी देऊ शकत नाही किंवा जामीन देऊ शकत नाही. सेशन कोर्टामध्ये जाऊन जामीन अर्जासाठी प्रयत्न करा. काय सांगाल या सगळ्याविषयी? मुळात असा जो काय म्हणतात त्याला बाळबोधपणा करणं आवश्यक नव्हतं असं मला वाटते. कारण की कायद्यामध्ये अगदी स्पष्ट तरतूद आहे की एनडीपीएसच्या केसेस या विशेष न्यायालयात चालल्या पाहिजे आणि त्यामुळे विशेष न्यायालयाला जामीन देण्याचा हक्क आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे की जामीन होण्यासारखी ही केस आहे. काही विशिष्ट अटींच्या आधारे आर्यन खान आणि बाकी सगळ्यांना जामीन होऊ शकतो असं मी सकाळपासून सांगतोय आणि ते जामीन होऊ शकतात. पण स्पेशल तिथेच अशा प्रकारची जामीन होऊ शकेल आणि जामीन नक्की होईल काही अटींच्या आधारे. आपण हे पण पाहिलं की ते कोणीतरी भानुशाली म्हणून एक व्यक्ती आणि केपी गोसावी हे एनडीपीएसचे याचे अधिकारी नसताना एनसीबीचे सुद्धा ते एनसीबीच्या अधिकाऱ्यांप्रमाणे वावरत होते, कॉलर धरून आरोपींना नेत होते. हे सुद्धा जे व्हिडिओज आलेले आहेत त्या कारणावरून सुद्धा जामीन होऊ शकते. एवढं ते कारण स्ट्रॉंग आहे असं मला वाटते. कारण की जे विटनेसेस म्हणून आणण्यात येतात त्यांनी इंटरेस्टेड विटनेस सारखं काम करणं आणि पक्षीय राजकारणात कायद्याचा सहभाग असणं हे अत्यंत वाईट आहे आणि न्यायालयाची दखल घेईल असं मला वाटतं. नक्की. असीम सर, पर्टिक्युलरली त्या मुद्द्याबद्दल एनसीबीने आतापर्यंत कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. पत्रकार परिषद पण अत्यंत मोजकी होती. असीम सर, आज जे 2 मुद्दे मांडण्यात आले, एकतर आर्यन आणि मुनमुन आणि अरबाजचे वकील सातत्याने असं म्हणत होते की किला कोर्ट याविषयीची सुनावणी करू शकतं, याआधी अशा सुनावण्या झालेल्या आहेत, याच्यावर एक भर देत होते. आणि दुसरं म्हणजे आर्यनकडे कुठल्याही प्रकारचे ड्रग हस्तगत करण्यात आले नाही, सापडलं नाही, त्या बेसिसवर सुद्धा आर्यनला जामीन मिळावा असं म्हणत होते. तर या 2 मुद्द्यांविषयी तुम्ही अधिक काही सांगू शकाल? कायद्यामध्ये पर्सनल कन्झम्पशनसाठी किती मर्यादेत कोणताही ड्रग असला पाहिजे याच्याबद्दल सुद्धा स्पष्टता करण्यात आलेली आहे. त्यामुळे अजून हे बाहेर आलेलंच नाही की एकूण त्या बोटीवरून किंवा जी काही शिप होती त्याच्यावर. असीम सर, मला क्षमा करा, मी आपल्याला विनंती करेन आपण असेच सोबत राहा. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. उज्ज्वल सर, आता जो निकाल आलाय आर्यन खान, अरबाज आणि मुनमुन धमेजा यांच्या संदर्भातला, तुमची पहिली प्रतिक्रिया? न्यायदंडाधिकेचं पूर्ण निकालपत्र वाचल्याशिवाय मला यावरती प्रतिक्रिया देता येणार नाही. सर, या क्षणी एवढंच मी हॅलो ऐकू येत आहे का? हो सर. हा, या क्षणी मी एवढंच सांगू शकेल की नार्कोटिक ब्युरोने जो आर्यन खान व इतरांच्या जामीन अर्जाला विरोध करताना जी विविध कारणं दिली होती त्यावरती न्यायालयाचा सकृत दर्शनीने विश्वास बसलेला आहे आणि म्हणून त्याचा जामीन अर्ज नाकारलेला आहे. परंतु ज्यावेळेला नार्कोटिक ब्युरोने देखील आर्यन खानला आणखी कस्टडी नार्कोटिक ब्युरो कस्टडी मिळावी असा जो त्यांचा विनंती अर्ज होता तो मात्र त्यावेळेला न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे आता नार्कोटिक ब्युरो देखील पुन्हा कस्टडी जर आवश्यक असेल तर 15 दिवसाच्या त्यांना तसा रिव्हिजन दाखल करता येईल किंवा आर्यन खानला देखील त्याला जामीन मिळाला नाही म्हणून सत्र न्यायालय देखील त्याला जामिनासाठी रिव्हिजन अर्ज दाखल करता येईल. उज्ज्वल सर, आर्यनकडे म्हणजे त्याचे वकील वारंवार सांगतायत की आर्यनकडे कुठल्याही प्रकारचं ड्रग सापडलं नाही तरी त्याला जामीन का नाही मिळू शकला? किला कोर्ट असं म्हणतं की आम्ही जामीन देऊ शकत नाही या तिघांनाही, तुम्ही सेशन कोर्टात जा.
उज्ज्वल सर. उज्ज्वल सर, आपल्याला आवाज येतोय? ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आपल्या सोबत होते. उज्ज्वल निकम सर असं म्हणाले की पूर्णपणे निकालपत्र वाचल्याशिवाय मी थेट कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. असीम सरोदे सर आपल्या सोबत आहेत. असीम सर, तुम्ही काय सांगाल? किला कोर्ट असं म्हणतंय की आम्ही या संदर्भातली सुनावणी करू शकत नाही आणि आर्यनकडे ड्रग्ज सापडलं नसतानाही त्याला जामीन का नाही मिळाला? मुळात टेक्निकल मुद्दा जो आहे की विशेष न्यायालयात ही केस चालली पाहिजे, सत्र न्यायालयात हा बेल अप्लिकेशन झालं पाहिजे. याच्यासाठी काही न्यायालयाने आता काय निकाल दिला ते वाचण्याची वगैरे काही गरज नाही. ते न वाचता सुद्धा आपल्याला ते सांगता येऊ शकते की सेशन कोर्टात म्हणजे विशेष न्यायालयामध्ये हे प्रकरण झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांना ते निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. माझं असं स्पष्ट मत आहे की किती क्वांटिटी ड्रग सापडलेला आहे, कोणाजवळ किती मिळालेला आहे, ते कशा स्वरूपात मिळालेलं आहे, ते जप्त करताना त्या जप्ती पंचनाम्यावर किती क्वांटिटी आलेली आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या जाणार आहेत. आणि त्यामुळे हे प्रकरण जे आहे हे जामीन होण्यासारखं आहे. काही कडक अटी टाकू शकेल कोर्ट की जसं दररोज हजर राहा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये किंवा नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडे दररोज हजेरी लावा, अशा काही अटी टाकू शकतात. परंतु हे जामीन होण्यासारखं प्रकरण आहे असं माझं स्पष्ट मत आहे. जामीन होण्यासाठी कदाचित 1-2 दिवस मागे पुढे होतील, पण जामीन नक्की होईल असं मला वाटते. असीम सर, आत्ता उज्ज्वल निकम सर जे म्हणत होते की सकृतदर्शनी तरी एनसीबीने जे मांडलंय कोर्टासमोर ते त्यांना पटलंय म्हणून जामीन अर्ज फेटाळण्यात आला, याच्याविषयी तुम्ही काही सांगू शकाल, बोलू शकाल? आता ते एकीकडे म्हणतात की ते निकाल वाचल्याशिवाय काही सांगू शकणार नाही, दुसरीकडे म्हणतात की सकृतदर्शनी असं वाटलंय म्हणून त्यांनी केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण काही पडू शकत नाही, कारण की मग हे सांगायचं असेल, तुम्ही आता जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर द्यायचं असेल तर मात्र वाचून त्याचं उत्तर द्यावं लागतं. नक्की. धन्यवाद असीम सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महिलांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी करण्यात आलेली आहे. कोसोवो आणि सर्बियाकडून सांगितलं गेलेलं आहे की वाहन परवाना प्लेट्सवरच्या वादातनं निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या करारानंतर ते कारच्या नंबर प्लेटवर एकमेकांचं राज्यचिन्ह झाकण्यासाठी स्टिकर्स वापरतायत. शनिवारी नेटोच्या नेतृत्वाखालील कोसोवो फोर्स मिशननं 2 कोसोवो सर्बिया सीमा क्रॉसिंग जवळच्या क्षेत्रांना 2 आठवड्यांसाठी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी युरोपीय युनियनद्वारे एक विशेष द्विपक्षीय आयोग तयार करणं अपेक्षित होतं. KFOR हे 28 देशातल्या सुमारे 4000 सैनिकांसह नेटोच्या नेतृत्वाखाली तैनात असून संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियन आणि इतरांद्वारे सुद्धा समर्थित आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या भूकंपात 11 जणांचा मृत्यू झालाय. 5.7 इतक्या क्षमतेचा हा भूकंप होता. या भूकंपात 200 जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होतीये. बलुचिस्तान प्रांतात हरनाईपासून 14 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेनं दिलेली आहे. पृष्ठभागाच्या खाली 20 किलोमीटर खोल हा केंद्रबिंदू होता. जगात सर्वात प्रथम मलेरिया मॉस्केरिक्स या लसीचा वापर केनियामध्ये केला जातो आहे. लहान मुलांच्या आरोग्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे. मुलांच्या वॉर्डमध्ये 70% मुलं मलेरिया बाधित आढळत होती, पण आता हे प्रमाण 16 मुलांमध्ये 3 बाधा इतकं कमी झालेलं आहे. ही लस केवळ 30% प्रभावी आहे आणि यासाठी 4 डोस आवश्यक आहेत. काही महिन्यांनंतर लसीपासून संरक्षणाचं प्रमाण कमी होतं. अमेरिकेत डॅलसमधल्या एका विद्यार्थ्यानं शाळेच्या परिसरात गोळीबार केला, ज्यामध्ये 4 जण जखमी झालेत. हल्लेखोरानं घटनास्थळाहून पळ काढला. आर्लिंग्टनमधल्या टिम्बरव्ह्यू हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला. दोघांना गोळ्या लागल्या तर अन्य 2 जण देखील जखमी झालेले आहेत. आर्लिंग्टनचे सहाय्यक पोलीस प्रमुख केविन कॉल्बे यांनी पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भातली माहिती दिलेली आहे. हाणामारीनंतर गोळीबाराचा हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर तेलाचा तवंग हटवण्याचा आणि किनारा स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सध्या प्रयत्न सुरू आहेत. इथली कर्मचारी संख्या वाढवण्याचं लक्ष्य असल्याचं अमेरिकेच्या तटरक्षक दलाकडून सांगितलं गेलेलं आहे. जहाजाच्या नांगरामुळे तेलाच्या पाईपलाईनला धक्का लागला आणि ती खेचली गेल्यानं फुटली असावी असा अंदाज तपास करत असलेल्या पथकानं व्यक्त केलाय. गळतीबद्दल सुरक्षा यंत्रणेनं सतर्क केल्यानंतरही कंपनीनं पुरवठा बंद केला नाही असंही तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर तेल गळती झालेली आहे आणि या गळतीमुळं हंटिंग्टन बीच पूर्णपणे तेलकट झाल्याचं दिसलं. या कामासाठी समुद्र किनारे आठवडा किंवा जास्त काळ बंद ठेवावे लागले याचा स्थानिक अर्थव्यवस्थेलाही जबर फटका बसलाय. या परिसरातल्या किनारपट्टीवरील मत्स्य व्यवसाय आणि मनोरंजनात्मक व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहेत. इस्रायलच्या लष्करी प्रमुखांनी मंगळवारी इराण आणि त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाच्या विरोधात गुप्त कारवाया वाढवण्याचं वचन दिलं. तेल अवीवमध्ये बोलताना लेफ्टनंट जनरल अवीव कोहावी असं म्हणाले की इस्रायल आणि तिचा गुप्तचर समुदाय संपूर्ण मध्य पूर्वेत इराणी प्रादेशिक घुसखोरीच्या विरोधात काम करतंय. इराणच्या क्षमता नष्ट करण्यासाठी ऑपरेशन्स सुरूच राहतील. त्यासाठी लष्करानं मेजर जनरल एहरोन हलिवा यांची नवीन गुप्तचर प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. इराणच्या आण्विक कार्यक्रमाच्या विरोधात कार्यरत योजना विकसित करणं आणि सुधारणा करणं हे कायम असेल. तिथे कोणतीही घडामोड असली तरी प्रभावी आणि वेळेवर लष्करी प्रतिसाद देणं हे देखील कर्तव्य असणार आहे. सत्ता मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमधल्या तालिबान नेत्यांनी मंगळवारी ब्रिटनच्या अधिकाऱ्यांची पहिल्यांदाच भेट घेतली. या गटाला आशा आहे की देश आर्थिकदृष्ट्या कोसळण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अशा अवस्थेत आपली तिजोरी पुन्हा एकदा भरण्याचा मार्ग मोकळा करता येऊ शकेल. ब्रिटिश पंतप्रधानांचे उच्च प्रतिनिधी सर सायमन गॅस आणि अफगाणिस्तान मिशनचे प्रभारी मार्टिन लॉंगडन यांच्याशी तालिबान्यांनी भेट घेतली आहे. एकेकाळी अफगाणिस्तानच्या खडकाळ पर्वतांमध्ये योद्धा म्हणून नाव कमावलेले पोलिस कर्मचारी सध्या तालिबानची राजधानी काबूलच्या रस्त्यांवर गस्त घालण्याचं काम करतायत. अफगाणिस्तानच्या राजधानीत अशरफ घनींच्या आधीच्या सरकारच्या काळात गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणावर होती. दरोडे आणि अपहरणं ही रोजची घटना होती. आता पुन्हा एकदा चोऱ्यामाऱ्या वाढल्यानं पोलिसांनी गस्त वाढवलेली आहे. काहींनी अफगाणिस्तान सैन्यानं सोडून दिलेल्या अमेरिकन बनावटीच्या AK-47 असॉल्ट रायफल्सची विक्री केलेली आहे. हेच लोक या मारामारी करण्याच्या प्रकारांमध्ये आघाडीवर आहेत. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी मंगळवारी सांगितलंय की व्हेनेझुएलाचा प्रमुख सीमा ओलांडण्याचा निर्णय देशाचे नेते निकोलस मड्युरो यांना राजकीय पाठिंबा वाढवण्यासाठी घेतला गेलेला होता. व्हेनेझुएलामध्ये पुढील महिन्यात स्थानिक आणि प्रादेशिक निवडणुका होणार आहेत. असं असलं तरी ड्यूक म्हणालेत की त्यांनी केवळ लोकांच्या फायद्यासाठी सीमा पुन्हा ओलांडण्यास समर्थन दिलं होतं. अफगाणिस्तानमधनं अमेरिकेनं सैन्य माघारी घेतल्यानं आणि फ्रान्सनं ऑस्ट्रेलियाशी कोट्यवधी डॉलर्सच्या पाणबुडी कराराचं नुकसान केल्यानं युरोपियन युनियनच्या नेत्यांनी मंगळवारी पहिल्यांदाच त्यांच्या युक्तिवादामुळे युरोपला अधिक संरक्षण स्वायत्ततेची गरज असल्याचं मत मांडलंय. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 27 सदस्यीय गटानं आपल्या दीर्घकालीन सहयोगींसोबत काम करत राहण्याची गरजही व्यक्त केली. परंतु स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व वाढवण्याची आवश्यकता यावर जास्त जोर दिला गेला. संपूर्ण ब्रिटनमध्ये इंधन पोहोचवण्यासाठी ट्रक चालकांची कमतरता कायम असल्या कारणामुळे अनेक गॅस स्टेशन्सवर रिकामे पंप आणि लांब रांगा लागल्याचं दृश्य ठिकठिकाणी दिसतंय. या कारणामुळे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी सोमवारी पूर्व लंडनमधल्या ब्लॅकवॉल बोगद्यात प्रवेश रोखलेला होता. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रविवारी इशाराही दिलेला होता की पुरवठा साखळीमध्ये समस्या आणि अन्न आणि इंधनाची कमतरता ख्रिसमसपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. ऑपरेशन एस्केलिनचा भाग म्हणून सुमारे 200 लष्करी जवान तैनात करण्यात आलेले आहेत. इंधन संकटामुळे प्रभावित झालेल्या पेट्रोल स्टेशन्सना पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पॅरिसच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान राजकुमारी ॲनीनं सोमवारी युनेस्को लॉरियल वुमन इन सायन्स कार्यक्रमाच्या सर्वोच्च महिला शास्त्रज्ञ आणि
मुंबई ड्रग्ज संदर्भातल्या कारवाईबाबतची सगळ्यात मोठी बातमी आणि त्याचबरोबर आर्यन खानमुळे चर्चेत आलेला हा सगळा विषय. या तिघांनाही जामीन मंजूर झालेला नाही, तो नामंजूर झालेला. या सगळ्याविषयी न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आशुतोषजी, या कारवाई संदर्भात तुम्ही काय सांगाल? तिघांचेही जामीन फेटाळण्यात आलेत किला कोर्टाकडून. आर्यनची रवानगी आर्थर रोड तुरुंगामध्येच करण्यात आलेली होती. आर्यन, अरबाज आणि मुनमुन आर्थर रोड तुरुंगामध्येच आहेत आणि आजची रात्र, उद्याची रात्र आणि परवाची रात्र त्यांना तिथंच काढावी लागेल अशी माहिती मिळते आहे. सेशन्स कोर्टामध्ये जाऊन जामीन अर्जासाठी तुम्ही याचिका करा असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे किला कोर्टाकडून. न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांच्याशी याविषयी आपण बोलणार आहोत. तिघांचेही जामीन अर्ज फेटाळण्यात आले. यामध्ये आर्यनकडे कुठल्याही प्रकारचं ड्रग्ज सापडलं नाही, त्याला जामीन दिला जावा असं वारंवार कोर्टाकडे आर्यनच्या वकिलांनी स्पष्ट केलं. मात्र तरीही आर्यन, अरबाज आणि मुनमुन या तिघांचेही जामीन अर्ज किला कोर्टाने फेटाळले. किला कोर्टाने जामीन अर्ज फेटाळताना असं म्हटलंय की किला कोर्टात या संदर्भातली सुनावणी होऊ शकत नाही, किंबहुना किला कोर्ट जामीन द्यायचा की नाही याविषयी सुनावणी करू शकत नाही. सेशन कोर्टामध्ये जाऊन जामीन अर्जासाठी याचिका दाखल करा किंवा तिथं विनंती करा असं स्पष्ट केलंय किला कोर्टानं. किला कोर्टानं तिघांचेही जामीन अर्ज फेटाळलेले आहेत. आता सेशन कोर्टामध्ये अर्ज करावे लागतील आणि दरम्यान उद्या शनिवार रविवार आहे, त्यामुळे आज, उद्या आणि परवा या तिन्ही रात्री आर्थर रोड तुरुंगातच आर्यन, मुनमुन आणि अरबाज या तिघांना काढावे लागतील असं कळतं आहे. खूप वेळ सुनावणी झाली. लंच टाईम आधी आर्यन संदर्भातली सुनावणी झाली आणि लंच टाईम नंतर न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आशुतोषजी, आज दिवसभरातली ही सगळ्यात मोठी बातमी, काय सांगाल? या तिघांचेही जामीन अर्ज फेटाळलेत किला कोर्टानं. सुवर्ण, अनेक प्रकारची आर्ग्युमेंट झाली. प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट सतीश माने शिंदे हे स्वतः कोर्टात हजर होते. दुपारी 12-12:30च्या आसपास सुनावणी सुरू झाली, लंचपर्यंत चालली. लंचनंतर पुन्हा 2-3 तास सुनावणी झाली आणि अखेर आजची महत्त्वाची बातमी आहे की आर्यन खानला ड्रग्ज केसमध्ये आजची रात्र पुन्हा आर्थर रोड जेलमध्येच काढावी लागणार आहे. या केसमधली महत्त्वाची घडामोड अशी की या कोर्टासमोर हा जामीन अर्ज टिकतो की नाही यावर वादावादी झाली. रिया चक्रवर्ती केसची देखील संदर्भ या केसमध्ये सांगण्यात आला की अशा प्रकारच्या केसमध्ये जामीन मिळू शकतो की नाही यावर सुनावणी करण्यात आली. अनेक प्रकारची आर्ग्युमेंट झाली. मुख्य याच्यामध्ये असं होतं की आर्यन खानकडे स्वतःकडे कोणत्याही प्रकारचं कोणत्याही क्वांटिटीमध्ये ड्रग्ज सापडलं नाही हा दावा करण्यात आला. तरी देखील या केसमधल्या सगळ्या आरोपी एकाच गुन्ह्यात आहेत आणि त्या गुन्ह्यामध्ये जे वेगवेगळे आरोपी आहेत त्यांच्यापैकी काहींकडे ड्रग्ज सापडले. त्यामुळे या संपूर्ण केस एकत्रितपणेच बघितली जाते. या केसमध्ये आणखीन एक महत्त्वाची समोर आली की जे व्हॉट्सअप चॅट फोनमधून समोर आले त्यातून हे स्पष्ट होतं की कोणीही चुकून त्या पार्टीला गेला नव्हता. त्याआधी त्यांच्यात संभाषण होतं, कम्युनिकेशन होतं आणि हे ठरवून गेले होते. आणि ज्या गुन्ह्यामध्ये हे पकडले गेले आहेत त्यांच्यापैकी काही जणांचे ड्रग तस्करांशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला. काही जणांकडे ड्रग्ज सापडलेत. त्यामुळे आर्यन खानकडे जरी केसमध्ये या ड्रग्ज नसले तरी देखील त्याचा जामीन फेटाळण्यात आला. सुवर्णा, नक्की आभार आशुतोषजी, सविस्तर या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया दिल्याबद्दल, याचं विश्लेषण केल्याबद्दल. आणि बुलेटिनमध्ये आपण इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. यासाठी लष्करानं मेजर जनरल एहरोन हलिवा यांची नवीन गुप्तचर प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. इराणच्या आण्विक कार्यक्रमाच्या विरोधात कार्यरत योजना विकसित करणं आणि सुधारणा करणं हे कायम असेल. तिथे कोणतीही घडामोड असली तरी प्रभावी आणि वेळेवर लष्करी प्रतिसाद देणं हे देखील कर्तव्य असणार आहे. सत्ता मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमधल्या तालिबान नेत्यांनी मंगळवारी ब्रिटनच्या अधिकाऱ्यांची पहिल्यांदाच भेट घेतली. या गटाला आशा आहे की देश आर्थिकदृष्ट्या कोसळण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अशा अवस्थेत आपली तिजोरी पुन्हा एकदा भरण्याचा मार्ग मोकळा करता येऊ शकेल. ब्रिटिश पंतप्रधानांचे उच्च प्रतिनिधी सर सायमन गॅस आणि अफगाणिस्तानच्या
अफगाणिस्तान मिशनचे प्रभारी मार्टिन लॉंगडन यांच्याशी तालिबान यांनी भेट घेतली आहे. एकेकाळी अफगाणिस्तानच्या खडकाळ पर्वतांमध्ये योद्धा म्हणून नाव कमावलेले पोलिस कर्मचारी सध्या तालिबानची राजधानी काबूलच्या रस्त्यांवर गस्त घालण्याचं काम करतायत. अफगाणिस्तानच्या राजधानीत अशरफ घनींच्या आधीच्या सरकारच्या काळात गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणावर होती. दरोडे आणि अपहरणं ही रोजची घटना होती. आता पुन्हा एकदा चोऱ्यामाऱ्या वाढल्यानं पोलिसांनी गस्त वाढवलेली आहे. काहींनी अफगाणिस्तान सैन्यानं सोडून दिलेल्या अमेरिकन बनावटीच्या AK-47 असॉल्ट रायफल्सची विक्री केलेली आहे. हेच लोक या मारामारी करण्याच्या प्रकारांमध्ये आघाडीवर आहेत. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी मंगळवारी सांगितलंय की व्हेनेझुएलाचा प्रमुख सीमा ओलांडण्याचा निर्णय देशाचे नेते निकोलस मड्युरो यांना राजकीय पाठिंबा वाढवण्यासाठी घेतला गेलेला होता. व्हेनेझुएलामध्ये पुढील महिन्यात स्थानिक आणि प्रादेशिक निवडणुका होणार आहेत. असं असलं तरी ड्यूक म्हणालेत की त्यांनी केवळ लोकांच्या फायद्यासाठी सीमा पुन्हा ओलांडण्यास समर्थन दिलं होतं. अफगाणिस्तानमधनं अमेरिकेनं सैन्य माघारी घेतल्यानं आणि फ्रान्सनं ऑस्ट्रेलियाशी कोट्यवधी डॉलर्सच्या पाणबुडी कराराचं नुकसान केल्यानं युरोपियन युनियनच्या नेत्यांनी मंगळवारी पहिल्यांदाच त्यांच्या युक्तिवादामुळे युरोपला अधिक संरक्षण स्वायत्ततेची गरज असल्याचं मत मांडलंय. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 27 सदस्यीय गटानं आपल्या दीर्घकालीन सहयोगींसोबत काम करत राहण्याची गरजही व्यक्त केली. परंतु स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व वाढवण्याची आवश्यकता यावर जास्त जोर दिला गेला. संपूर्ण ब्रिटनमध्ये इंधन पोहोचवण्यासाठी ट्रक चालकांची कमतरता कायम असल्या कारणामुळे अनेक गॅस स्टेशन्सवर रिकामे पंप आणि लांब रांगा लागल्याचं दृश्य ठिकठिकाणी दिसतंय. या कारणामुळे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी सोमवारी पूर्व लंडनमधल्या ब्लॅकवॉल बोगद्यात प्रवेश रोखलेला होता. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रविवारी इशाराही दिलेला होता की पुरवठा साखळीमध्ये समस्या आणि अन्न आणि इंधनाची कमतरता ख्रिसमसपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. ऑपरेशन एस्केलिनचा भाग म्हणून सुमारे 200 लष्करी जवान तैनात करण्यात आलेले आहेत. इंधन संकटामुळे प्रभावित झालेल्या पेट्रोल स्टेशन्सना पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पॅरिसच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान राजकुमारी अॅनीनं सोमवारी युनेस्को लॉरियल वुमन इन सायन्स कार्यक्रमाच्या सर्वोच्च महिला शास्त्रज्ञ आणि पारितोषिक विजेत्यांची भेट घेतली. युनेस्को युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त ही भेट झाली. भेटीदरम्यान राजकुमारीनं युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे आझौले यांचीही भेट घेतली आहे. युनेस्को लॉरियल वुमन इन सायन्स प्रोग्रामची स्थापना विज्ञानाद्वारे जागतिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी प्रयत्नशील महिलांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी करण्यात आलेली आहे. कोसोवो आणि सर्बियाकडून सांगितलं गेलेलं आहे की वाहन परवाना प्लेट्सवरच्या वादातनं निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या करारानंतर ते कारच्या नंबर प्लेटवर एकमेकांचं राज्यचिन्ह झाकण्यासाठी स्टिकर्स वापरतायत. शनिवारी नेटोच्या नेतृत्वाखालील कोसोवो फोर्स मिशननं 2 कोसोवो सर्बिया सीमा क्रॉसिंग जवळच्या क्षेत्रांना 2 आठवड्यांसाठी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी युरोपीय युनियनद्वारे एक विशेष द्विपक्षीय आयोग तयार करणं अपेक्षित होतं. KFOR हे 28 देशातल्या सुमारे 4000 सैनिकांसह नेटोच्या नेतृत्वाखाली तैनात असून संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महाराष्ट्राची खबर बातमध्ये आता बघूयात. झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आहे पाहूयात. यामिनी मामुनकर आपल्याला याबद्दल अधिक सांगतायत. Zeppe and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी यामिनी मामुनकर. क्रिप्टो की समझ या आमच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा क्रिप्टोच्या करन्सी संदर्भात या आठवड्यातल्या 3 मोठ्या बातम्या आम्ही घेऊन आलोत. 6000 अकाउंट्समधून हॅकर्सने चोरी केल्याची पुष्टी कॉइनबेसने दिली आहे. कॉइनबेस क्रिप्टो करन्सी हे जगातील सर्वात मोठं नाव आहे. वेबसाईट आणि बऱ्याच व्यापाऱ्यांना विविध क्रिप्टो करन्सी खरेदी आणि विक्री करण्यासाठी तसंच त्यांच्या कामगिरीचे निरीक्षण करण्यासाठी सोयीचं ठरतं.
आणि या प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांचा मोठा गट हॅकर्सच्या चोरीला बळी पडलाय. कॉइनबेसने म्हटलंय की किमान 6,000 खाती हॅकर्सनी हॅक करून क्रिप्टोकरन्सीची चोरी केली आहे. 1 ऑक्टोबर 2021ला अनेक खात्यांवर हॅकर्सने डल्ला मारला होता. कॉइनबेसच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सुरक्षा सिस्टीममध्ये असलेल्या काही दोषांमुळे हा प्रकार घडलाय. या प्रकरणात नुकसान झालेल्यांच्या खात्यात कॉइनबेस क्रिप्टोकरन्सी जमा करणार आहे. कार्डानोचं उद्दिष्ट ग्लोबल गव्हर्नन्समध्ये कायदेशीर पर्याय बनवण्याचा आहे. चार्ल्स हॉस्किन्सन यांनी शनिवारी प्रसारित केलेल्या कार्डानो शिखर परिषदेत सांगितले की कार्डानो इकोसिस्टीम मतदानापासून पेमेंटपर्यंत तसेच राष्ट्र आणि राज्यांचे चलन म्हणून कसं वापरता येईल यावर काम करते. कार्डानो जे 2017 मध्ये लॉन्च करण्यात आलंय ते अलीकडेच स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट एबिलिटीज मध्ये जोडलं गेलंय. बिटकॉइन आणि एथर नंतर ADA ही टोकन तिसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. कार्डानोच्या प्रकल्पात इथिओपियातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ब्लॉकचेन आधारित डिजिटल ओळख प्रणाली विकसित करणे समाविष्ट आहे. IMFच्या म्हणण्यानुसार क्रिप्टो इकोसिस्टीमच्या वेगवान वाढीमुळे नव्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र डिजिटल चलन, मालमत्ता आर्थिक वाढीला आव्हान देतात असा इशाराही देण्यात आलाय. क्रिप्टोकरन्सी डिजिटल आभासी चलन असून यात एन्क्रिप्शन तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्या युनिट जनरेशन रेग्युलेट करण्यासाठी आणि निधी तपासण्यासाठी केला जातो. IMFच्या म्हणण्यानुसार इकोसिस्टीमद्वारे निर्माण झालेल्या आव्हानांमध्ये क्रिप्टो एसेट प्रोव्हायडर्सने निर्माण होणारी ऑपरेशनल आणि फायनान्शियल इंटिग्रिटी रिस्क, क्रिप्टो एसेट आणि डेफायसाठी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन रिस्क, एडिक्वेट रिझर्व्स आणि काही स्टेबल कॉइनचे डिस्क्लोजर यात आहेत. आज आपल्यासोबत ब्लॉकचेन अँड इमर्जिंग टेक एव्हेंजलिस्ट शतर चंद्रा जोडले गेलेत. आपण त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेणार आहोत. सर, क्रिप्टो एक्सचेंज किती असुरक्षित आहेत, ते त्यांची सुरक्षा आणि ग्राहक कसे राखतात? तो क्रिप्टो एक्सचेंजेस दुनिया भर में वो हमेशा ये कोशिश करते हैं कि सही साइबर सिक्योरिटी सोल्यूशन को अपनाएं और अपने एक्सचेंजेस को सुरक्षित रखें. लेकिन हैकिंग एक बहुत बड़ी समस्या है और पिछले वीक तो जापान का एक बड़ा एक्सचेंज भी हैक हुआ था. तो अब हैकिंग से कैसे बचा जाए? तो क्रिप्टो एक्सचेंजेस क्या कर रहे हैं, अपने यूजर्स को एडवाइस कर रहे हैं कि आप अपने पासवर्ड्स को स्ट्रॉन्ग रखें, एक पासवर्ड मैनेजर यूज करें. और जो लोग पासवर्ड मैनेजर यूज नहीं करना चाहते वो एक अलग कॉन्सेप्ट है, 2-स्टेप ऑथेंटिकेशन प्रोसेस जैसे गूगल ऑथेंटिकेटर हो गया, उसको यूज करें. बट एक नया चलन अभी सामने आ रहा है जिसमें एक्सचेंजेस मल्टी सिग्नेचर कोल्ड वॉलेट यूज कर रहे हैं. कोल्ड वॉलेट का मतलब एक हार्डवेयर वॉलेट जहां पे आपके प्राइवेट कीज सिक्योर रहेंगे और जब आपको ट्रांजैक्शन करना होगा तभी आप उन कीज को यूज करके ट्रांजैक्शन करेंगे, बाय और सेल करेंगे क्रिप्टो एक्सचेंजेस पे. अभी हो क्या रहा है कि जितने भी क्रिप्टो एक्सचेंजेस हैं मोस्टली वो अभी हॉट वॉलेट्स यूज कर रहे हैं जिसमें प्राइवेट और पब्लिक की आपका एक्सचेंज पे होता है और कुछ भी जो ऑनलाइन है वो हैकिंग के लिए प्रोन है. तो ये जो नया अप्रोच है ऑफ यूजिंग कोल्ड वॉलेट और मल्टी सिग्नेचर वॉलेट जिसमें आपको 2 से ज्यादा प्राइवेट की चाहिए एक ट्रांजैक्शन को एग्जीक्यूट करने के लिए, ये एक सेफ मॉडल है जिसमें बहुत सारे एक्सचेंजेस जा रहे हैं. आजच्यासाठी एवढंच. पुढच्या आठवड्यात मी क्रिप्टोशी संबंधित आणखी काही बातम्या घेऊन येईन. तोपर्यंत नमस्कार. ZPay and News 18 नेटवर्क प्रेजेंट क्रिप्टो की समझ. या सगळ्या